टीईटी संदर्भातील अतिशय महत्त्वाचा निर्णय काल सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे। टीईटी कंपल्सरीच्या संदर्भातील तब्बल 68 पुनर्याचिकेचा निकाल काल देताना सुप्रीम कोर्टाने हा ऐतिहासिक निर्णय दिला आहे। यात मुदत 2 वर्षाऐवजी 3 वर्षे करण्यात आलेली आहे। नमस्कार, मी गोविंद गव्हाणे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, तुम्ही जर शिक्षिका असाल तर आजचा व्हिडिओ आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। कारण आजच्या या सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटनुसार सर्व शिक्षकांना आपली नोकरी टिकवायची असेल, आपली सेवा टिकवायची असेल आणि आपल्याला पदोन्नती हवी असेल, अर्थात प्रमोशन हवं असेल, तर आपल्याला टीईटी ही उत्तीर्ण करावीच लागेल। कालच्या जजमेंटमध्ये त्यांनी निर्णय दिलेला आहे आणि म्हणून तुम्ही शिक्षिका असाल तर टीईटी पास होणं, उत्तीर्ण होणं अतिशय महत्त्वाचं आहे, बंधनकारक आहे, कंपल्सरी आहे। टीचर एलिजिबिलिटी टेस्ट, शिक्षक पात्रता परीक्षा ही आता जे सेवेत शिक्षक आहेत आणि जे शिक्षक होऊ पाहत आहेत या सगळ्यांसाठी अत्यंत आवश्यक असणारी गोष्ट ठरली आहे। अर्थात टीईटी इतकी महत्त्वाची आहे, मग इतके दिवस सर्व शिक्षकांना ही लागू होती का? नव्हती का? होती तर केव्हापासून होती? नेमकं सुप्रीम कोर्टापर्यंत हे प्रकरण गेलं कसं? कोणी नेलं? कधी नेलं? आणि का नेलं? या प्रश्नाची उत्तरे जर तुम्हाला जाणून घ्यायची असतील, आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर जास्त वेळ न घेता आज आपण आपल्या मूळ विषयाकडे, मूळ मुद्द्याकडे येऊया। सुप्रीम कोर्टानं टीईटी ही सर्वांना बंधनकारक केली, पण का केली, कधी केली, कशामुळे केली, कुणामुळे केली याचा सविस्तर आढावा आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। मित्रांनो, हे प्रकरण आहे अंजुमन इशात ए तालीम महाराष्ट्र ट्रस्ट या अल्पसंख्याक संस्थेच्या माध्यमातून पुढे आलेलं। अंजुमन इशात ए तालीम ट्रस्ट ही एक अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था आहे। या संस्थेच्या अनेक शाळा, महाविद्यालय आहेत, अनेक शाखा आहेत। छत्रपती संभाजीनगर, बीड, धुळे अशा अनेक शहरामध्ये या संस्थेच्या शाखा आहेत। मग नेमकं प्रकरण झालं कुठून सुरू? यासाठी आपल्याला थोडंसं पाठीमागे जावं लागेल। 23 ऑगस्ट 2013 या रोजी महाराष्ट्र शासनाने एक GR काढला, एक आदेश निर्गमित केला आणि त्या GR मध्ये असं सांगितलं की महाराष्ट्रातील प्रत्येक शिक्षकासाठी टीईटी ही कंपल्सरी करण्यात आलेली आहे। आणि मग या 23 ऑगस्ट 2013च्या आदेशानुसार, GR नुसार सर्व महाराष्ट्रातील शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण होणं बंधनकारक करण्यात आलं। मग या GRचा संदर्भ अंजुमन इशात ए तालीम ट्रस्ट या अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थेनं तो GR आम्हाला लागू नाही सांगू लागले। या GR नुसार प्राथमिक शाळेतील शिक्षकांसाठी टीईटी ही अनिवार्य करण्यात आली होती। यावर काही अल्पसंख्याक संस्थांनी आक्षेप घेतला। त्यांचं काय म्हणणं होतं? आम्ही अल्पसंख्याक संस्था आहोत, भारतीय राज्यघटना कलम 30 यानुसार आम्हाला आमच्या शाळेमध्ये शिक्षक निवडीचा अधिकार आहे। भारतीय राज्यघटना कलम 30 या अंतर्गत आम्हाला आमच्या पसंतीचे शिक्षक निवडण्याचा अधिकार आहे। टीईटीची सक्ती हा आमच्यावरील अन्याय आहे, असं त्या ट्रस्टचं म्हणणं होतं। मग यासाठी त्यांनी औरंगाबाद खंडपीठामध्ये, म्हणजेच आताच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठामध्ये एक याचिका दाखल केली। कधी दाखल केली? 2015 साली। अंजुमन इशात ए तालीम ट्रस्ट महाराष्ट्र राज्य ही एक स्वतंत्र शैक्षणिक संस्था आहे आणि मग या संस्थेचं म्हणणं असं होतं, अल्पसंख्याक संस्थांना शिक्षक निवडीचं स्वातंत्र्य आहे आणि टीईटी सक्तीचे केल्यामुळे या निवडीवर कुठेतरी त्यांच्या अधिकारावर मर्यादा येत आहेत आणि म्हणून त्यांनी कोर्टात धाव घेतली। या संस्थेने 2015 साली मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये सर्वप्रथम याचिका दाखल केली आणि या याचिकेवर निकाल देताना उच्च न्यायालय मुंबई हायकोर्टाने 2017 साली असा निर्णय दिला की टीईटी ही सगळ्यांना कायद्यानुसार RTE 2009 कलम 21A अंतर्गत बंधनकारक आहे, सक्तीची आहे। या ट्रस्टच्या विरोधात 12 डिसेंबर 2017 रोजी असा निर्णय दिला की जरी अंजुमन इशात ए तालीम ट्रस्ट ही जरी अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था असेल, तरी महाराष्ट्रातील सर्व अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था असोत की सगळ्या शाळा असोत, सगळ्या शाळेमधील शिक्षकांना, महाराष्ट्रातील तमाम शिक्षकांना टीईटी ही बंधनकारक आहे, सक्तीची आहे। टीईटी ही शिक्षकांच्या गुणवत्तेसाठी आवश्यक असणारी गोष्ट आहे। त्यामुळे ही अल्पसंख्याक संस्थांना
पण लागू होते. त्यामुळे 23 डिसेंबर 2013चा शासन निर्णय वैध आहे असा निर्वाळा मुंबई हायकोर्टाने दिला. त्यानंतर अंजुमन इशाते तालीम ट्रस्ट सुप्रीम कोर्टामध्ये गेली आणि त्यावर सुप्रीम कोर्टाने 1 सप्टेंबर 2025 रोजी ऐतिहासिक निर्णय दिला. RTE ऍक्ट 2009 त्यातील कलम 21 अ नुसार विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणं हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे आणि त्यानुसार शिक्षकांना वेळोवेळी पात्रता परीक्षा ह्या पास व्हाव्याच लागतील. पात्रता त्यांची सिद्ध करावी लागेल. आणि 1 सप्टेंबर 2025 पासून देशातील सर्व प्राथमिक शाळेतील शिक्षकांना हा निर्णय सक्तीचा करण्यात आला माननीय सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार. आणि त्या आदेशात, त्या जजमेंटमध्ये असं सांगण्यात आलं की 31 डिसेंबर 2027 पर्यंत सर्व शिक्षकांनी TET उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे, अन्यथा त्यांच्या सेवा संपुष्टात येतील. तसेच जर प्रमोशन हवे असेल, पदोन्नती हवी असेल, तरीही TET अनिवार्य करण्यात आली होती. 1 सप्टेंबर 2025च्या सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटनुसार देशातील प्रत्येक शिक्षकाला TET उत्तीर्ण होणं बंधनकारक आहे. मग क्षेत्रात कार्यरत असेल, सेवेत कार्यरत असेल किंवा नवीन लागू पाहणारा असेल, तरी अशा सर्व शिक्षकांना TET ही उत्तीर्ण होणे बंधनकारक करण्यात आले होते. आणि मग 1 सप्टेंबर 2025च्या या निर्णयाला अनेक शिक्षक संघटनांनी, अनेक भारतातील राज्य सरकारांनी, अनेक शिक्षक बांधवांनी, भगिनींनी आव्हान दिलं होतं आणि या सर्वांनी TET पुनर्याचिका दाखल केली होती. रिव्ह्यू पिटिशन त्याला म्हणतात. आणि मग काल 29 मे 2026 रोजी अशा 68 दाखल झालेल्या रिव्ह्यू पिटिशनवरती माननीय सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा ऐतिहासिक निर्णय दिला. आणि त्यांचा 1 सप्टेंबर 2025चा जो निर्णय होता तो त्यांनी कायम ठेवला. फक्त शिक्षकांना एवढी सूट दिली की 2 वर्षाऐवजी 3 वर्षापर्यंत TET उत्तीर्ण व्हावं असं सुप्रीम कोर्टाने आपल्या कालच्या आदेशामध्ये सांगितलं. आणि म्हणून सर्व शिक्षक बांधव भगिनींना 2 वर्षाऐवजी 3 वर्षाची मुदतवाढ मिळालेली आहे. म्हणजेच आता जे भारतातील शिक्षक TET उत्तीर्ण नाहीत आणि ज्यांची सेवा 5 वर्षापेक्षा जास्त कालावधी राहिलेली आहे, अशा सर्व शिक्षक बंधू भगिनींना 31 ऑगस्ट 2028 पर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये TET अर्थात टीचर एलिजिबिलिटी टेस्ट शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणं बंधनकारक आहे, कंपल्सरी आहे. अन्यथा आपल्याला आपल्या नोकरीवर पाणी सोडावं लागेल, सक्तीने घरी बसावं लागेल. आणि जर आपण TET उत्तीर्ण झालात आणि आपल्याला एखादं प्रमोशन हवं आहे, मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी असे अनेक प्रकारचे प्रमोशन असतात. असे प्रमोशन जर तुम्हाला मिळवायचे असतील, अशा पदोन्नती मिळवायच्या असतील, तरी सुद्धा TET ही बंधनकारक आहे. TET उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. सुप्रीम कोर्टाच्या या जजमेंटनुसार 2 वर्षात उत्तीर्ण होण्याची मुदतवाढ आता 3 वर्ष करण्यात आलेली आहे. त्यामुळे सर्व शिक्षकांनी याची नोंद घ्यावी. तसेच राज्य सरकारांनाही माननीय सुप्रीम कोर्टाने निर्देश दिले आहेत की आपणही या सर्व शिक्षक बंधू भगिनीचा विचार करून वर्षातून 2दा TET ही परीक्षा घ्यावी. सर्व शिक्षकांना TET उत्तीर्ण होण्याची पुरेशी संधी उपलब्ध करून द्यावी असं सुद्धा या सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमध्ये सांगण्यात आलेलं आहे. या ऐतिहासिक निर्णयाचे निर्णय देणारे माननीय सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती माननीय दीपांकर दत्ता आणि माननीय न्यायमूर्ती मनमोहन यांनी हा ऐतिहासिक निर्णय दिलेला आहे. हेही स्पष्ट केले की यापुढे TET उत्तीर्ण होण्यासाठी कुठलीही मुदतवाढ मिळणार नाही. हे अतिशय महत्त्वाचं आहे मित्रांनो. इथून पुढे तुम्हाला कुठल्याच प्रकारची मुदतवाढ मिळणार नाही असं स्पष्ट कालच्या आदेशामध्ये म्हटलेलं आहे. त्यामुळे आता सर्वांना, आपल्याला सगळ्यांना TET उत्तीर्ण व्हावं लागेल. त्यासाठी आपण सर्वांनी जोरदार तयारी करावी आणि आपण आपली नोकरी, आपलं प्रमोशन सुरक्षित करण्यासाठी TET लवकरात लवकर उत्तीर्ण व्हावी अशा मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. व्हिडिओ नक्कीच आपल्याला आवडला असेल तर आपल्या शिक्षक मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ जरूर जाऊ द्या, जरूर त्यांना शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.